नमस्कार, मी अश्विनी जयपाल. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. नमस्कार, मी अश्विनी जयपाल. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. आजपासून खासदारांची रॅली सुरू होते आहे, मशाल रॅली. ह्याच रॅलीनिमित्त काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत पूनमताई पाटील, त्यांच्याशी आपण जाणून घ्या. ताई, काय सांगाल? आजपासून रॅलीची सुरुवात होते आहे. महाविकास आघाडीची ही रॅलीची सुरुवात होते आहे. खासदारांना आज आपण पाठिंबा देणार आहात. काय सांगाल? खासदार पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत, काय सांगाल? नक्कीच आज ठाणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजनजी विचारे साहेब यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळाली आहे आणि नक्कीच खासदार साहेब 2 वेळा याच्या आधी खासदार झालेले आहेत आणि तिसऱ्यांदा ते हॅट्रिक करतील याच्यात शंका नाही. आणि आज त्यांच्या प्रचार रॅलीची सुरुवात होती आहे नवी मुंबईमध्ये आणि ती आयकर कॉलनी आणि संपूर्ण नेरूळ विभाग, बेलापूर विभाग याच्यामध्ये त्यांची सुरुवात झालेली आहे. आणि नक्कीच आम्ही काँग्रेसची महिला अध्यक्ष म्हणून जितकी आम्हाला ताकद लावायची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तितकी लावून नक्कीच राजन विचारे साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून येण्यासाठी आम्ही तत्पर राहू. आणि नक्कीच राजन विचारे साहेबांना निवडून देण्याची आज गरज आहे, कारण आज आपण बघतोय की केंद्रामध्ये कशा प्रकारे महागाई, बेरोजगारी आणि त्याचबरोबर महिलांवरचे अत्याचार हे सगळं आपण बघत आलेलो आणि ते रोखण्यासाठी राजन विचारे साहेबांना निवडून देणं तितकंच गरजेचं आहे, कारण केंद्रामध्ये राहुलजी गांधी यांना ताकद देण्यासाठी हे सगळं यासाठी आम्ही तत्पर आहोत. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींना थांबवण्याची आज काळाची गरज आहे. आज आपण बघतोय की महागाई, महिलांना, जी घरातली महिला आहे प्रत्येक महिलेला याचा झटका बसतोय आणि आज आपण बघतोय की महिलांवरचे अत्याचार कुठे थांबत नाही आहेत. आज मोदी साहेब आपण बघितलं की जे मणिपूर झालं, जे कुस्तीपट्टू आज रस्त्यावरती उतरून त्यांनी जे आंदोलन केलं दिल्लीमध्ये, त्यांनी त्यांचे मेडल्स देखील मोदी साहेबांना परत केले. तर अशा गोष्टी सगळ्या देशामध्ये घडत आहेत आणि नवी मुंबईमध्ये पण अशा प्रकारच्या घटना घडत असतात. तर ह्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही. तर या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला राजन विचारे साहेबांना निवडून देण्याची गरज आहे. आणि साहेब अतिशय त्यांचा चांगला काम आहे, ते प्रामाणिकपणे काम करत असतात. ते कधीच बघत नाहीत की जो कार्यकर्ता किंवा जो पदाधिकारी असतो तो कोणत्या पक्षाचा आहे. त्यांनी नक्कीच ते 2 त्यांचे टर्म झाले, त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. मी जर काँग्रेस पक्षाची नगरसेविका असताना त्यांनी 2017 मध्ये आम्ही त्यांना मागणी केली होती की बेलापूर वॉर्ड क्रमांक 106साठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या. आणि त्यांनी भेदभाव न करता, ते तेव्हा भाजप युतीमध्ये होते, तरी देखील त्यांनी माझ्या प्रभागासाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आणि राम संस्थेसाठी सभामंडप उभारण्यात आला. तर नक्कीच अशा प्रकारे जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना निवडून येणं सामान्य नागरिकांसाठी ते तितकंच महत्त्वाचं आहे. आणि नक्कीच प्रत्येक घटकापर्यंत ते पोहोचतात, छोट्या कार्यकर्त्यापर्यंत ते पोहोचतात. प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते आणि असाच जागरूक खासदार इथे आवश्यक आहे. नवी मुंबईतील बऱ्याच समस्या त्यांनी सोडवलेल्या, त्याच्यापुढे देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करणं सोपं जाईल. याच्यासाठी राजन विचारे साहेबांना मतदान करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक मतदाराला मी आवाहन करते की येत्या 20 मे रोजी बूथवर जाऊन लवकरात लवकर सकाळी मतदान, त्यांची निशाणी आहे मशाल, आणि मशालीसाठी मतदान करावं. धन्यवाद. नक्कीच आपण ताईकडनं जाणून घेतलेलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आहेत सलोजाताई सुतार, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. मॅडम, आज रॅली सुरू होते आहे. तिसऱ्यांदा खासदार साहेबांची रॅली आहे. ही तिसऱ्या टर्मला ते आता उभे आहेत. तुमचा पाठिंबा आहे, काय सांगाल? आज महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचे आमचे लोकप्रिय उमेदवार खासदार राजनजी विचारे साहेब पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी आता त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि हॅट्रिक करणारच हा आम्हाला विश्वास आहे. मागील दुसऱ्या वेळेस ते ठाणे लोकसभा मतदारसंघातून 4.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेले आणि ह्यावेळी त्याच्यापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने निवडून येतील हा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. सगळे जनता त्यांच्या पाठीशी आहे, महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे.
मॅडम, राष्ट्रवादी म्हटलं तर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत. आत्ताचं जो तुम्ही राष्ट्रवादी महिला आघाडी जी घेऊन चालला आहात मशालाला मत देण्यासाठी, आणि जी आपली इंडिया विकास आघाडी आहे ही सोबत घेऊन आज तुम्ही प्रवास करत आहात, काय सांगाल या प्रवासाबद्दल? कार्यकर्ते आहोत आणि हा अभिमान आम्ही कायम बाळगणार, कारण पवार साहेब हे 84 वर्षाचे जवान योद्धा जिथे कार्य करतायत तिथे शून्यातून विश्व निर्माण करण्याची त्यांची ताकद आहे आणि 60-65 वर्ष ते राजकारणामध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचं कार्य जोमाने केलेलं आहे. किती वेळा जरी त्यांच्याजवळ संकटं आली तरी त्या संकटातनं मात करण्याचं धैर्य आणि मनोबल त्यांच्याकडे आहे आणि तेच मनोबल आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहेत. म्हणून ह्यावेळी आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, आप आणि शेतकरी कामगार पक्ष आणि अनेक घटक पक्षांच्या माध्यमातून आम्ही ह्या महाविकास आघाडीचे आमचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय खासदार राजनजी विचारे साहेब यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ हे आम्हाला विश्वास आहे. अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी अधिकृत असा तो फॉर्म भरलेला आहे. त्याच्यानंतर आता त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे. नवी मुंबईतून त्यांची प्रचार रॅली सुरू होत आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष राजू शिंदे आहेत ते या महाविकास आघाडीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते पुढाकार घेतात. राजन विचारे यांना पुन्हा महाविकास आघाडीने या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि 2 वेळा ते खासदार झालेले होते. काय सांगाल तुम्ही याच वेळी? सर्वप्रथम सर्वानुमते महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचारे साहेबांना सर्वप्रथम जाहीर करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही महाविकास आघाडीची संलग्न असणाऱ्या पक्षामध्ये किंतु परंतु नव्हती. एक दिलाने सर्व कार्यकर्ते राजन विचारे साहेबांची हॅट्रिक करण्यासाठी, आणि हॅट्रिक तर होणारच आहे, पण त्या हॅट्रिकमध्ये आपला सर्वांचा सहभाग व्हावा म्हणून नवी मुंबईकर एकदम उत्स्फूर्तपणे या सहभागी झाले. आज या ठिकाणी शिबिडीमधून या रॅलीची सुरुवात होणार आहे. खासकर राजन विचारे साहेबांच्या बाबतीमध्ये एक लॉयलिस्ट म्हणून त्यांच्यावरती जो शिक्का लागलेला आहे की आपल्या पक्षाची, आपल्या विचारांची एकमताने एक संघ आपल्या नेत्याशी राहणारं व्यक्तिमत्व. आणि खासदार विचारे साहेब कुठल्याही पक्षामध्ये जाती धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि भविष्यात अशाच प्रकारची पूर्ण ताकद शरदचंद्रजी पवार साहेबांचा प्रत्येक कार्यकर्ता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे घटक पक्षाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी सर्व एकमताने, एक दिलाने आणि स्वयंस्फूर्तीपणे त्या ठिकाणी सहभाग घेतील आणि राजन विचारे साहेबांनी केलेली कामं पारदर्शक राहून, पारदर्शकता ठेवून चांगली कामं केलेली आहेत या नवी मुंबई शहरामध्ये. त्याच्यामुळे नवी मुंबईकर सदैव अशा चांगल्या व्यक्तिमत्वाबरोबर नक्कीच राहतील अशी आशा करतो. आणि पुनश्च एक वेळ राजन विचारे साहेब खासदार होणार आहे, यात किंतु मिंतू शरंतू काही शिल्लक नाही. धन्यवाद. बंपर जीत होणार विचारे साहेबांची, बंपर. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांना तिसऱ्यांदा आत्ता या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. अर्ज दाखल करण्यात आले आणि नवी मुंबईतून त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे. नवी मुंबईचे या ठिकाणी दोन्ही नेते आज दिग्गज आहेत. आज पहिल्या पर्वापासून ते काँग्रेसमध्ये सुद्धा ते काम करणारे अनिल कौशिक साहेब आहेत. त्याचबरोबर शिवसेनेची पहिल्यापासून धुरा सांभाळणे विठ्ठल मोरे साहेब आहेत. सर, काय सांगाल तुम्ही? आत्ता राजन विचारे तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि महाविकास आघाडीने आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे. माननीय राजन विचारे गेले 10 वर्ष म्हणजे 2 टर्म या मतदारसंघातून अतिशय यशस्वीरित्या काम करून ते तिसऱ्यांदा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि परवा 29 तारखेला आम्ही सर्वजण जाऊन फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरण्यासाठी जी त्या ठिकाणी त्यांना जो सपोर्ट देण्यासाठी लोक आली होती ते खरोखर आम्ही एवढी गर्दी कुठे पाहिली नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती राजन विचारांना सपोर्ट आहे आणि तो सर्वपक्षीय आहे. आमची इंडिया आघाडी आणि राज्यस्तरावरती महाविकास आघाडी यांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, अध्यक्ष मोठ्या संख्येने आजसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि नागरिकांमध्ये जी चीड ह्या मोदी सरकारबद्दल आहे ती चीड येत्या 20 तारखेला 20 मेला लोक मतदान पेटीच्या माध्यमातून जे UM आहे, जे UMवरती जे निराळे आरोप होत आहेत तरीसुद्धा भरघोस मताने माननीय राजन विचारे निवडून येतील. त्याचं कारण आहे की राजन विचारे एक सच्चा
प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता आहे, निष्ठावान खासदार आहेत आणि हा विश्वास जनतेमध्ये आहे। आम्ही तर आमचे नेते म्हणून त्यांच्यासाठी काम करतो, परंतु लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो आदर आहे, जो विश्वास आहे, जी त्यांच्याबद्दलची आपुलकी आहे, ही आपुलकीच 20 तारखेला मोठं मताधिक्य मिळवून देतील असा विश्वास आहे। राजन विचारे यांची पहिल्याच यादीमध्ये नाव घोषित करण्यात आलं, परंतु प्रतिस्पर्धी जे समोरचे आहेत त्यांचं अद्यापर्यंत नाव जाहीर झालेलं नव्हतं आणि असं त्यांनी चंग बांधलेलं की काही जरी झालं तर यावेळेला राजन विचारे यांचा पराजित करायचा। त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? हे बघा, लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धी असला पाहिजे आणि त्यांनी एवढा वेळ का घेतला हे लोकांना समजते, कारण या ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपा असू द्या नाहीतर एकनाथ शिंदे गट असू द्या, यांच्याकडे उमेदवारच नाही आहे। हा जो उमेदवार दिलेला आहे त्याच्या वार्डात त्याची जाऊन परिस्थिती बघा, ज्या वार्डातून तो नगरसेवक म्हणून निवडून येतो त्याची तिथली परिस्थिती समजून घ्या। मग तो या 24,70,000 मतदारांमध्ये तो काय टिकणार? परंतु आम्ही ते समजत नाही। आम्ही एवढंच म्हणतो की आमचा प्रतिस्पर्धी आहे, आम्ही त्याचा हिशोब त्या पद्धतीने करणार आणि जनता त्यांची जी, कारण का मी सर्वच आता बोलत नाही, आपण वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते त्यामध्ये ते पण होते, जे आता नरेश मस्के आहेत ते, त्यांनी ज्याप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुखांबद्दल उद्गार काढले, आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते शिवसैनिक विसरणार नाहीत, जनता विसरणार नाही, त्यांना शिक्षाही होणारच। ती शिक्षा मतदार पेटीच्या माध्यमातून होईल। त्यांना डिपॉझिट शोधावं लागेल, जप्त नाही, शोधावं लागेल डिपॉझिट कशाला म्हणतात। काँग्रेसचे नेते अनिल कौशिकजी आहेत आणि पहिल्यापासून त्यांनी नवी मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत। राजन विचारे हे 2 वेळा या ठिकाणी खासदार झालेले होते। खासदार झाल्यानंतरसुद्धा त्यांनी सर या ठिकाणी विकासाची कामं कोणती केली आणि आता पुन्हा परत त्यांना तिसऱ्यांदा महाविकास आघाडीने या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते रॅलीला सुरुवात झालेली आहे। काय सांगा? नमस्कार। विचारे साहेब ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे आणि 4 वेळी नगरसेवक, 1 वेळी आमदार, 2 वेळी खासदार, प्रत्येक तळागाळात प्रत्येक व्यक्तीला ओळखतो। साधा व्यक्तिमत्व आहे, कधीही फोन केला रात्र बेरात्र फोन उचलतो आणि फॉर्मॅलिटी नाही, काम मार्गी लावण्याचा पुरा प्रयत्न करतो। हा विषय झाला कॅन्डिडेटची उमेदवारीचा। दुसरा विषय आहे महाविकास आघाडी आहे आणि नवी मुंबईचा जिल्हाध्यक्ष या नात्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यापेक्षा आम्ही कॉम्पिटिशन लावलेलं आहे की जास्ती काम आम्ही करायचे आणि पहिल्यापेक्षा जास्त कसे मिळेल ती आखणी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून करत आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की जे शिवसेनाचे जे कार्यकर्ते आणि नेते आहे विठ्ठल मोरे साहेबासारखे, त्याची आमची ट्युनिंग ना पहिल्यापासून चांगली आहे। मला पण ते 44 वर्ष झाले, सावरा पण तेवढे झाले असेल। एकमेकांना आम्ही ना एक परिवारासारखं ओळखतो, म्हणजे मोरे साहेबाची केमिस्ट्री काय मला समजते आणि माझी केमिस्ट्री काय मोरे साहेबांना समजतात। तो आमच्या कसे माहिती का खाली बोट हलवली ना तो एक हा करणार माहीत पडतो। इतकी सुंदर ट्युनिंग मला वाटत नाही इतर कोणत्या मतदारसंघात असेल। आणि साहेब सीट आम्ही काढणार आहे, सीटमध्ये काय संशयच नाही। आम्ही लोकांचे काम केलेले आहे, मोरे साहेबांनी काम केलेले आहे, NCPने सुद्धा शरद पवार साहेबांची यांनी पण काम केले। काम म्हणजे काय, वो पूरी FMC मार्केटच पवार साहेबांनी शिफ्ट केलेली आहे। म्हणजे या नवी शहराची वसाहत जो आहे ना, जसे काँग्रेस NCPने केली तसं सिंहाचा वाटा शिवसेनेचा पण आहे। तुम्हाला एक विषय सांगतो मी, इथे कोरीत होती, कोरीची कटिंग जास्त झाली, बाळासाहेब ठाकरे निघत होते, ते लगेच थांबवली नाही। या पर्यटनचा विषय आहे, कोणासाठी? नवी मुंबईकरांसाठी। म्हणून हे तिघे पक्ष अनुभवी पक्ष आहे आणि खरी शिवसेना, खरी NCP सोबत काँग्रेस आहे। जेव्हा सत्य असतो तेव्हा जीत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवी मुंबईमध्ये कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे जे असंघटित कामगार आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न करणारे असे अरविंद सावंत आहेत आणि काँग्रेसचे ते प्रवक्तेसुद्धा आहेत आणि आत्ता जो काय महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो अधिकृत उमेदवार दिलेले आहेत राजन विचारे, ती त्यांची प्रचार रॅलीला सुद्धा सुरुवात झालेली आहे।
काय सांगाल सर की आज राजन विचारे यांच्याबद्दल आता नवी मुंबईतून कशा पद्धतीने प्रचार होऊन त्यांना किती मताधिक्याने या ठिकाणी हे होऊ शकेल? आपण पाहता की पूर्ण देशामध्ये बदल घडणार आहे. ह्या मोदी सरकारला तडीपार करण्याचं काम आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडी करत आहे. हा कामगार वर्ग एवढा त्रासलेला आहे. आता तुम्ही पाहता की कंपन्यांमध्ये कामगार कंत्राटी पद्धत सुरू झालेली आहे. जिकडे तिकडे कामगारांना म्हणजे देशोडजोडीला लावायचं काम, हे नवीन कायदे, काळे कायदे आणलेत. ह्या काळ्या कायद्यामुळे एवढ्या लोकांवर नुकसान झालं आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. आणि सर्व आता हा जो 20 तारखेला आपल्याला तुम्हाला कळेल, जेव्हा मतपेटी बाहेर पडेल त्यावेळेला राजनजी विचारे हे किती लाखाच्या म्हणजे फरकाने निवडून येतील ही नवी मुंबईची जनता दाखवून टाकेल. आपण ठाण्यामधून त्यांना चांगला पाठिंबा आहे, नवी मुंबईतून चांगला पाठिंबा आहे. आमचे जिल्हाध्यक्ष कौशिक आहेत, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा लढा म्हणजे कामगारांचा लढा आम्ही चालूच ठेवलेला आहे. आणि आता हे जे आम्ही प्रचाराचं धोरण आपण पाहता की सकाळपासून सगळे आता मोठ्या संख्येने उभे आहेत आणि ही रॅली आता पुढे जाणार. आणि ह्या 20 तारखेला आम्ही दाखवून देणार की 20 तारखेला मताधिक्याने दाखवून देणार की आम्ही काय म्हणजे कसा बदल घडवू शकतो. येणाऱ्या काळामध्ये हा बदल मोदी सरकार हे तडीपार होणार आहे. या ठिकाणी मोदी सरकारने 10 वर्ष लोकांना आश्वासित केलं, आश्वासन पूर्ण केलेलं आहे. 2 कोटी युवकांना नोकऱ्या देणार असं म्हटले. परंतु आज बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ह्याचं कारण काय असेल? मी तुम्हाला सांगतो, आजच नेरूळमध्ये एक उमदा तरुण मुलगा त्याने आज आत्महत्या केली. का तर त्याला नोकरी नाही मिळत. घरामध्ये बसून तरी काय करणार, चांगला शिकलेला आहे पण नोकरी मिळत नाही. आज नोकऱ्या तर आहे कुठे? तुम्ही बघा ना, फार्मसी म्हणा, किती फार्मसी कंपन्या आहेत किंवा काय म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात म्हणा की देशामध्ये नोकऱ्याच कुठे आहेत? नवीन फॅक्टरीज नाही झाल्या, आता नवीन नोकऱ्या उपलब्ध कुठे होणार? म्हणजे नाका कामगारांना पण एवढ्या महागाईमुळे लोक कामगारांना काम मिळत नाही, एवढी परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे बदल हा घडलाच पाहिजे. बेरोजगारी म्हणजे येणाऱ्या काँग्रेसचा तुम्ही अजेंडा वाचा, काँग्रेसचा मॅनिफेस्टो, काँग्रेसचा अहवाल वाचा की काँग्रेस काय देणार आहे की येणाऱ्या ह्याच्यात. की महिलांपासून कामगारांपासून सगळे म्हणजे सगळा वर्ग हा कंटाळलेला आहे या BJP सरकारला. तुम्ही पाहिलं असेल की BJP सरकारने 10 वर्ष लोकांना फक्त आश्वासन दिली, त्याची पूर्तता करण्यात आलेली आहे. पुन्हा आत्तासुद्धा ते म्हणतात की 400 पार हे जे काय बोलून मतदारांना कुठेतरी मतदारांची दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न करतात. महाराष्ट्रात सुद्धा 48 जागा आहेत, तिथे सुद्धा 45 पार असा जो काय शब्द वापरलेला आहे. परंतु महाविकास आघाडी त्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे जे काय पदाधिकारी आहेत ते त्या अथक प्रयत्न करणार आहेत. उपासनाचा दत्तात्रय सूर्यवंशी. प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा.